कुठंतरी टेक्सटाईल डिपार्टमेंट आपलं खूप मागं पडलंय, कारण महाराष्ट्रामध्ये इतर उद्योगधंद्याला एवढा वाव आहे, त्याच्यामुळे आमच्या डिपार्टमेंट गरीब डिपार्टमेंटकडे कोणी लक्ष देत नाही. पण ह्याही शेतीनंतर जर सगळ्यात चांगला रोजगार आहे ना या टेक्सटाईल मध्ये मिळू शकतो. त्याच्याकडे फक्त हातमागासाठी नाही बघू, तर ती टेक्नॉलॉजी जी सुरतमध्ये आहे, बेंगलोरमध्ये आहे, कोइंबतूरमध्ये आहे, त्या टेक्नॉलॉजी जर इथं आल्या तर आपण सगळ्या प्रकारच्या पैठण्या महाराष्ट्रात तयार करू. म्हणजे माझ्या हिशोबाने आम्ही सगळे मिळून आहे ना एक 500 कोटीच्या पैठण्या तयार करत असू. हे जर टेक्निक आलं तर मी सांगतो तुम्हाला 5 लाख कोटीच्या पैठण्या आम्ही तयार करू. वाह वाह. आणि त्या स्वस्तही असतील, त्या स्वस्तही असतील. बरं आपण आता सगळीकडून घेतोच आहे, खरं खरं महिला घेतच आहे, त्याला काय अडचण आहे? ज्याला ओरिजिनल घ्यायची तो ओरिजिनलच घेणार आहे. आजही ज्याला ओरिजिनल घ्यायची तो ओरिजिनल घेतो, ज्याला सेमी घ्यायची तो सेमी घेतोय. पण सेमी बाहेरच्या राज्यात बनते, तिला बनवण्यासाठी इथं स्ट्रक्चर उभे करावे, शासनाने मोठे मोठे प्रोजेक्ट राबवावे, आमच्यापासून सुरुवात करावी, आम्ही एक मॉडेल देऊ तयार करून. काहीच अडचण नाही आणि मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. दुसरी गोष्ट, अजून एक विषय मला तुमच्या माध्यमातून सांगावासा वाटतो. त्या कापसे उद्योग समूह एक वेगळं एक थीम घेऊन आलेला आहे का ज्या लोकांना खरोखर रोजगाराची गरज आहे, जे अनाथ आहे, अपंग आहे, कर्णबधीर, विशेष करून जर कोणी ऐकत असेल हे, तर तुमच्या भागात जर कोणी कर्णबधीर मुलं असतील तर आमच्याकडे त्यांची राहण्याची सोय आहे. त्यांचं प्रशिक्षण आम्ही फ्रीमध्ये करतो. प्रशिक्षण काळात त्यांना पगार देतो, त्यांची जेवणाची राहण्याची कायमस्वरूपी फ्री व्यवस्था करतो. आपल्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो का अशी जिथं जिथं ही लोक असतील त्यांनी नक्की तुम्हाला किंवा आम्हाला संपर्क करावा. एकदा अवश्य येवल्याला येऊन आमच्या फाउंडेशनला भेट द्यावी आणि त्या कामामध्ये सहभागी व्हावं. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की जय महाराष्ट्र नक्कीच ही बाब लोकांसमोर घेऊन जाईल. हा अतिशय नोबेल उपक्रम आहे, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे की जिथं ज्याचं कोणी नाही त्याला प्रशिक्षण, हमखास नोकरी, मोबदला आणि राहण्या खाण्याची सोय. मला असं वाटतं की हे खरंच खूप उत्कृष्ट काम, स्तुत्य काम तुमच्याकडून होत आहे, कापसे फाउंडेशन कडून होत आहे. आणि ज्या कोणाला असं वाटत असेल की काम करण्याची जिद्द आहे, भले काही गोष्टी सोबत नाही आहेत, तरी त्यांना मला असं वाटतं की एक सुवर्ण संधी कापसे फाउंडेशन घेऊन आलेलं आहे. हा एक विषय झाला. अजून एक विषय सांगतो का आजकाल मुलं शिकताय, ग्रॅज्युएशन करताय आणि त्यांना पुन्हा प्रश्न पडतो की एवढं 15 वर्ष शिकून काय करायचं. मी तर वैयक्तिक सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमचं इतकं मोठं माध्यम आहे, ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी आमच्याकडे यावं. त्यांनी जर आमचं पैठणी विणकाम शिकले आणि जर स्वतःची समजा कुठेही असो, महाराष्ट्रात असो किंवा भारतात कुठेही असो, त्यांनी जर 10-15 हातमाग टाकले तर त्यांनी काय बनवायचं हे आम्ही त्यांना सांगू आणि त्याचे पूर्ण साड्या परत घ्यायची जबाबदारी आमची. म्हणजे असे आपण हजार, आता जी आपली चर्चा चालली तासभर का पैठणीचा शॉर्टेज खूप आहे. आता एकदम आपल्याकडे चमत्कार तर होणार नाही, लाखो माग होणार नाही, परंतु छोटे छोटे जर उपक्रम महाराष्ट्रात राबवले गेले, एखादी मुलगी असेल, मुलगा असेल का ज्याला रोजगार करण्याची इच्छा आहे या वस्त्र उद्योगामध्ये, तर त्याला शासनाच्या पण बऱ्याचशा स्कीमा आम्ही सांगू आहे त्या. आणि आमच्या बरोबर टायअप जर केलं तर आपण बायबॅक पॉलिसी बनवून एकीकडे त्यालाही त्याचा फायदा मिळेल, तो एक व्यावसायिक होईल आणि पैठण्या पण भरपूर प्रमाणात बनतील. तर अशा लोकांनीही आमच्या प्रोजेक्टला नक्की भेट द्यावी. आपण मिळून हा उद्योग नक्की वाढवू शकतो, कारण सगळं शासनाकडे मागून उपयोग नाही, शासन तरी कोणाकोणाला देणार आहे का नाही. तर आपण असे मार्ग त्याच्यात शोधलेले आहे. तुमच्या माध्यमातून हे एक आव्हान आम्ही करू इच्छितो. नक्कीच. मला असं वाटतं की हे पण म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून एक खूप चांगली संधी आहे. बरं अश्युरन्स आहे की जो माल बनवला जाईल त्याला मार्केट आहे आणि बायबॅक पॉलिसी आहे. म्हणजे हे नक्कीच नथिंग टू लूज असा विन विन गेम आहे असं म्हटलं तर अवघड ठरेल. आताच मागच्या आठवड्यात आंध्रामध्ये गेलो. विजयवाड्याजवळ एक चिराला गाव आहे, तिथले मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि त्या डिपार्टमेंटनी आपल्या बरोबर टायप केलं, MOU केला
का आमच्याकडचे काही विणकर आहे पण त्यांना काय बनवावं कळत नाही म्हणून ते अडचणीत आहे. मग कापसे फाउंडेशन किंवा कापसे उद्योग का एवढा वाढतोय, एक मॉडेल आहे आमचं. खरं. म्हणून त्यांनी आमची कदर करावी, त्यांनी आमच्याबरोबर एमओयू कर, खूप म्हणजे असं अभिमानासारखं वाटतं आम्हाला. केव्हाही मला असं वाटतं की इतर राज्यांमधून जर अशा पद्धतीनं आपल्या उद्योजकांशी, म्हणजे जे इकडे मोठे झाले आहेत, की इथं ज्यांनी हा पैठणी वाढवलेली आहे त्यांच्याशी एमओयू करतायत, म्हणजे इतकी आपल्या स्कोप आहे त्याला. इतका स्कोप आहे, इतकी लोकांना त्याची जाण